हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी वाढल्याचे दिसून येत असून परिवर्तन मेळाव्याच्या माध्यमातून आप्पासाहेब जगदाळे, दशरथ माने व भरत शहा यांनी मेळावा घेत 2 दिवसात पवार साहेबांनी आपला निर्णय बदलावा, या परिवर्तन मेळाव्याला सुरुवात होत आहे. इशारा यावेळी विजयाताई कोकाटे आपलेही मनपूर्वक स्वागत. या पाटील या. महाराष्ट्र देश फाकडा, 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 महाराष्ट्र देश फाकडा. महाराष्ट्र देश फाकडा वरुण रांगडा, महाराष्ट्र देश फाकडा वरुण रांगडा, सह्याद्री काढा अंतरीर झरा अमृताचा, दर्या खोऱ्यातून ममतेचा, दर्या खोऱ्यातून ममतेचा, दर्या खोऱ्यातून ममतेचा, वाहतो विचार समतेचा रजी, वाहतो विचार समतेचा रजी, वाहतो विचार समतेचा रजी. अवजीचा मातेच्या मनी घुमसला गुलामीचा अंगा, गुलामीचा अंगा, गुलामीचा अंगा. वीर शिवाजी स्वातंत्र्याचा हा पहिला हुंकार. शेवटपर्यंत घोषणा हे द्या. आज या ठिकाणी इंदापूरच्या मालोजी राजाच्या समाधीला नतमस्तक होऊन या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांच्या समोर नतमस्तक होतो, समोर जनतेच्या समोर नतमस्तक होतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज आपण या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि आमचे मित्र आणि मार्गदर्शक आदरणीय दशरथदादा माने, त्याचप्रमाणे दुसरे मार्गदर्शक श्री भरत शेठ शाह, विलासांना माने, कांतीलाल झगडे, बाबासाहेब चौरे, नूतन मार्केट कमिटीचे नूतन चेअरमन तुषारजी जाधव, उपसभापती मनोहर डोके, शकील सय्यद, आमचे मार्गदर्शक मोहोळकर आबा, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, दत्तात्रय फडतरे, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आमच्यावरती प्रेम करणारे वडीलधारी मंडळी, आमच्या माता भगिनींनो, उपस्थित असलेले सर्व तरुण सहकारी आणि मीडियाचे समोर पत्रकार, मी आपल्याला प्रथमतः दिलगिरी रात्री या ठिकाणी आलो. परवाची सभा या ठिकाणी झाली. दादाच्या भाषणानं योगायोगाने त्या सभेचा काहीतरी वेगळा उल्लेख झाला. प्रचंड मोठी सभा झाली असे म्हणले आणि त्यांनी 1000 खुर्ची परत आणायला सांगितली आणि रवी कासारला विनंती करायची होती आम्हाला. त्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. एवढा मोठा मंडप या ठिकाणी टाकलाय की माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मंडप टाकलाय. तोच मंडप ठेवला आम्ही आणि खुर्ची फक्त आम्ही वाढवली. हा तर आता पाहिलं, मी रात्री रवी कासारांना बोलवून घेतलं. इकडे बसलेत ना लोक, हा मंडप हे गाड्या लावाय ठेवलेला होता. काही बोलायची वेळ आली. 10 वाजता
कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदर मला आता या निवेदकाने या ठिकाणी दाखवलं की पाठीमागं खुर्च्या मोकळ्यात या पॅचेसमध्ये माणसं बसलेत, व्यासपीठावर खाली माणसं, आम्ही खाली बसलो, समोर माणसं आहेत. आत्ता तुम्ही हेडिओ शूटिंग काढा, बरोबर आहे का ना लवडे साहेब? तुम्ही जरा काढा प्लीज आणि ती व्हायरल करा. होती का परवा एवढी लोक? होती का एवढी लोक? नव्हती. ह्याचं उत्तर नाहीये. हा प्रश्न ह्याचा आहे. हा प्रश्न काय जनतेचा आहे. खरं पाहिलं तर गेल्या 8-10 दिवसापासून या इंदापूर तालुक्यामध्ये वेगळ्या चर्चा चालू होत्या. शेवटी भैयानं सांगितलं कामं तर आम्ही रोखठोक करणार आहे आणि 100% गॅरंटीनं आम्ही काम करणार आहे. पाण्याचं असू द्या, नोकरीचं असू द्या, तरुणाचं असू द्या, शिक्षकांचा असू द्या, अंगणवाडीचं सेविकाचा असू द्या. अरे ज्याच्या हातात धमक असते ते कामं करतो. अधिकारी या तालुक्यातला कसा काम करत नाही हे सुद्धा आम्ही बघतो. परंतु लोकांसमोर काय गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे त्या. लोक हे ऐकाय आलेत या इंदापूर तालुक्यामध्ये 8 दिवसामध्ये काय घडामोडी घडल्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुणी कुणी प्रामाणिकपणे काम केलं. या व्यासपीठावर वेगळं बोललं गेलं की कुणी म्हणतंय महिनाभर 1.5 महिना अगोदर आम्ही प्रामाणिक काम केलं. कुणाचं केलं ते त्यांना माहित नाही. व्यासपीठावर आल्यानंतर काय म्हणाले? काय म्हणाले? ती कसली असती? महागड्ड शिक्का मारती का पुन्हा मारती? अरे हे प्रवृत्ती नसली पाहिजे. ज्या भाऊंनी या तालुक्यामध्ये राजकारण केलं, घोलप तात्यांनी केलं, गोकुळ शेठ शहानी केलं, या ठिकाणी तात्याराम बापूंनी केलं, गणपतराव पाटील बापूंनी केलं, त्याचप्रमाणे बाबासाहेब पाटलांनी केलं, आवठे साहेबांनी या ठिकाणी नेतृत्व केलं. भैयांनी नावं घेतली ती सगळ्यांची नावं आता सगळेच लोकांनी या ठिकाणी नेतृत्व केलं. ते जर असते तर आज त्यांनी काय केलं असतं? ह्या माणसाला काय केलं असतं सांगा तुम्ही. आणि म्हणून मला सांगायचं मित्रांनो, अशा गोष्टी जबाबदार म्हणून आपण 20-25 वर्ष राजकारणामध्ये काम करतोय. माझं त्यांचं नातं आहे. काय नातं आहे? मामा भाच्याचं नातं आहे. आता मामा भाच्याला फसवतोय का भाचा मामाला फसवतोय ही लोकांसमोर आलं पाहिजे. आलं पाहिजे का नाही? आता मला बघा, एका मामानं फसवलं आणि एका भाच्यानं फसवलं. फसवलंय का नाही? फसवलंय ना, गंडावतोय काय सांगतो. 2014चं माहिती पाहिजे. 2.5 वर्ष अगोदर मला सांगितलं गेलं, हे क्लिअर झालं पाहिजे पहिल्यांदा. हे ऐकण्यासाठी तुम्ही आलाय का नाही? हो. 2014च्या अगोदर 2.5 वर्ष मला सांगितलं, आप्पासाहेब मी काय लढणार नाही, तुम्हालाच लढावं लागेल. पत्रकारांनो नीट बातमी द्या, व्यवस्थित द्या. मी काय इतका मोठा नाही हे बी लक्षात घ्या, पण भविष्यात मी तुमच्यासाठी काही करू शकतो हे पण लक्षात घ्या. 2.5 वर्ष अगोदर सांगितलं तुम्ही लढा, मी लढणार नाही. 4 दिवस झाल्या अगोदर फॉर्म भरायचं राहिलं. मी त्यांच्या पुण्याच्या फ्लॅटवरती गेलो. मी त्यांना विचारलं काय हो म्हणला, तर तुम्ही मला तर 2.5 वर्ष हे करायला लावलं होतं. ते म्हणले आप्पासाहेब मी लय पळालोय. अरे बाबा तुम्ही पळालय तर 2.5 वर्षात आम्हाला का पळवलं? ते म्हणाले नाही आता मलाच उभा राहायचंय. राहावा. आमची समजूत काढली. 4 दिवस नाराज झालो. आमची पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी, श्रीनिवास बापूंनी, सुनंदा वहिनींनी, राजू दादांनी, सर्व पवार फॅमिलीचं मी ऐकलं या ठिकाणी आणि त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं. तुम्ही केलं असतं का हो मित्रांनो? तुम्हाला जर एका मित्राने शब्द दिला की तुम्ही लढा
किंवा तुम्हाला मी पुण्याला नेऊन सोडतो तर दुसऱ्या दिवशी ते संग बोलता का हो तुम्ही? नुसतं बाबा असा इंदापूरमधनं मी पुण्याला सोडतो म्हणला आणि त्या मित्रानं जर नाही सोडलं तर तुम्ही बोलत नाही. ती गोष्ट पचवली की हो मी? पचवली का नाही निरखंड? पचवली ती गोष्ट. त्यानंतर 2014ची निवडणूक झाली, आमदार झाले. ठीक आहे, तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं झालं. जनतेचा आशीर्वाद त्यांना मिळाला. 2019 आली. 2019ला बी 14ला बी मी साहेबांकडे 4 चक्रा मारल्या असतील, सुप्रियाताईकडे 4-5 चक्रा मारल्या असतील, अजितदादांकडे चक्रा मारल्या, परंतु 2014ला बी नाही आणि 2019ला बी नाही. आम्हाला वाटलं बाबा आपलं काय खरं नाही, आपण जनतेची सेवा करू शकत नाही, तर आता काय केलं पाहिजे? तर आम्ही आपला निर्णय घेतला. त्या ठिकाणी मोहिते पाटील साहेबांनी आम्हाला, विजयदादा, रणजितसिंह मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी बोलवून घेतलं 19ला. आता बाकीच्या गोष्टी बोलायच्या नाहीत. लोक म्हणत असतील मी काय, तर त्यावेळेस बी मला काय मिळलं असतं, पण मी निर्णय घेतला की या तालुक्यात आता हे ठीक आहे, ह्याच्या 10 वर्षामध्ये ह्यांच्यामध्ये काहीतरी फरक पडला असेल, सुधारणा झाली असेल. 5 वर्षे हे घरी बसलेले होते, बरं आहे का? आणि विश्वास दिला माझ्यासारख्या भोळ्या बाबड्या एका कार्यकर्त्यांनी. मी शेवटी विश्वासाला मी बऱ्याच वेळा बळी गेलोय. विश्वास दिला त्या ठिकाणी. चला बाबा, विजयदादांवरती विश्वास देऊया आपण, त्यांच्या शब्दाला किंमत देऊया आपण. शिवरत्न बंगल्यावरती घेतलोय, मोठ्या नेत्यांच्या दारात आपण बसलोय. विश्वास दिला, चर्चा झाल्या. कांतीलाल झगडे येत आहेत, आबा पाटील या ठिकाणी असतील, अनेक लोक साक्षीदार त्या ठिकाणी होते. यावेळेस मला मदत करा, पुढच्या वेळेस मी तुम्हाला मदत करतो, आपण अशा पद्धतीनं राजकारण करू. झालं गेलं 2.5 वर्ष, त्यातला वर्षभराचा काळ दादा, कोविडचा 1.5 वर्षाचा काळ गेला. निवडणूक लागली कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर मला वाटलं या कारखान्यामध्ये भाऊंची मुलगी पद्माताई त्या ठिकाणी असली पाहिजे, भरत शेठ सारखा प्रामाणिक माणूस त्या ठिकाणी असला पाहिजे. मी रात्री पद्माताईला त्या ठिकाणी फोन केला, ताई तुम्हाला माझी विनंती आहे, इंदापूर तालुक्याची नाळ तुमची तुटेल. भाऊंनी उभा केलेला कारखाना आहे, जर तुम्ही त्या कारखान्यावरती नाही गेला तर खऱ्या अर्थानं लोकांचा विश्वास उडेल. त्यांनी मला एक अर्धा तास मी त्यांच्याशी बोललो. अर्ध्या तासाने त्यांनी मला सांगितलं, आप्पासाहेब मी संध्याकाळी जरा विचार करते आणि मी सकाळी सांग. मी सकाळी उठून भरत शेठना फोन केला, मुकुंद शेठना फोन केला. ते म्हणले मी भाईंना विचारून सांगतो, म्हणजे गोकुळ शेठना, बरोबर आहे का? हां. त्यानंतर माझ्या घरी महाळ होते, माझ्या चुलत भाऊचं भरणी वर्षात होतं, बबलू, बरोबर आहे का? आहे का तुझ्या आठवणीत? म्हणजे 5 वर्षाचं सुद्धा माझ्या लक्षात आहे. आणि त्या ठिकाणी मला वेळ लागला. तोपर्यंत मला या ठिकाणून भरत शेठ नाही, संदेश शहांचा फोन आला की आप्पासाहेब तुमच्याबरोबर भाई बोलायचे म्हणतात, म्हणजे गोकुळ शेठ त्या ठिकाणी बोलायचे म्हणतात. आणि म्हणून मी त्यांना म्हणलं की फोनवर न बोलता एवढ्या मोठ्या माणसाची फोनवर कसं बोलायचं, मी तुमच्या घरी येतो. आणि त्यांच्या घरी गेलो आणि घरी जाऊन मी त्यांना विनंती केली की हा कारखाना जिवंत राहिला पाहिजे, हा शेतकरी त्या ठिकाणी जगला पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या पुतण्याला त्या ठिकाणी उभाच करावं लागेल. त्यांनी मला हात जोडून विनंती केली की आप्पासाहेब आम्हाला लय त्रास भोगावा लागलाय. हो जाऊ द्या, भोगलाय, अजूनही थोडा भोगा आणि माझ्या विनंतीला मान द्या. आणि त्याप्रमाणे तिथं काय ठरलं, मी त्यांना विचारायला दूध संघात गेलो, दूध संघात विचारलं. आता ह्या गोष्टी तुम्हाला का सांगतोय तर क्लिअर झाल्या पाहिजे त्या गोष्टी. हां, कारण माझ्या मनात सुद्धा या ठिकाणी या गोष्टी सतवत आहेत. आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो, त्यांनी मला शब्द दिला की नाही मी प्रामाणिकपणे सांगतो. आणि त्या ठिकाणी मी त्यांना म्हणलं तुम्ही होय म्हणताय पण परत हे करचाल का? तर ते म्हणले हो हो, नाही काय नक्की. 6 महिने मागं लागलो, तो आबा पाटील साक्षीदार आहे त्या ठिकाणी. 6 महिन्यानंतर ह्या भाऊंच्या पुतळ्याला आम्ही हार घातला आणि आम्ही वरती जाऊन बसलो होतो. त्यांना फोन लावला, भाऊ म्हणलं ही लास्टची मुदत आहे, आम्ही काय त्या ठिकाणी 8 दिवसामध्ये ह्यांचा सहीचा अधिकार दिला पाहिजे. हो हो म्हणले. मी 10 दिवस वाट पाहिली
आणि त्यांना लांबूनच माझ्या एका भाच्याला सांगितलं, जाऊन त्यांना माझा रामराम सांग, तुम्ही जर असे लबाडी करणार असेल तर मला तुमच्याशी बोलायचं नाही, त्यांचं माझं भांडण नाही, पण मी त्यांच्याशी बोलत नाही. आता विषय येतो की उद्याच्या तिकिटाचा झालेल्या ह्याचा वास्तविक पाहता तुमचं आमचं नातं आहे, वयानं तुम्ही मोठा आहे, नातं माझं मोठं आहे, बरोबर आहे का? वयानं तुम्ही मोठा आहे, नातं माझं मोठं आहे, आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी यायला पाहिलं होतं. आम्हाला म्हणायला पाहिलं होतं, आमचं महिनाभर प्रयत्न चाललेत, या ठिकाणी आमचे पवार साहेबाची बैठक झाली, जयंत पाटलांची बैठक झालेली आहे, काय करायचं? ठीक आहे, आपलं नातं होतं, तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही नात्यानं छोटा आहे, नात्यानं मी मोठं होतो, तरी पण मी ते स्वीकारलं असतं, बरं आहे, कार्यकर्त्याची विचार केला असता, जाऊ द्या माझ्या अन्याय अजून बी होऊ द्या, हा सुद्धा विचार केला असता, पण तुम्ही तशा प्रकारे आम्हाला विचारलं नाही. आज तुम्ही ऐकत असताल, टी व्ही समोर असाल, मोबाईल समोर असाल, ही दोन्ही बी लोक माझं भाषण ऐकत असतील, बरोबर आहे? शेवटी ह्याच्यामध्ये काहीतरी झालं असतं, पण लोकांचा समज असेल की बाबा आम्ही कुठं चुकतोय. मित्रांनो, कुठं चुकत नाही. 25-30 वर्ष झालं या तालुक्यामध्ये काम करत असताना माझी कुठं चूक झाली का? जिल्हा बँकेवरती काम करतोय, स्वतःच्या पदरच्या ह्याच्यातून करतोय, मी काय एवढा मोठा नाही. एक उदाहरण सांगतो, परवा माझ्या मुलाचा वाढदिवस होता, त्यानं त्याच्या मम्मीला फोन केला, मम्मी मी दुसऱ्या पोरांपेक्षा खाजगी गाडीमध्ये जातोय, बाकीची पोरं माझ्याकडे बघतायत, पप्पाला तेवढं वाढदिवसाला गाडी घ्यायला लाव की. ही काही ह्याचं नाही बरं का, मुलाच्या प्रेमात आहे. तर त्याला त्याच्या मम्मीनं सांगितलं, आता निवडणूक आहे, निवडणूक होऊ दे, तुला गाडी घेत, परत नंतर घेऊ आपण. परवा माझ्या मुलीचा 9 तारखेला वाढदिवस होता. ते मुलाचा विषय नाही, मला मुलीच्या बाबतीमध्ये मला आत्ता जे आलं डोळ्याला पाणी ते आलं. दादा, मुलगी सकाळ सकाळ माझ्यानंतरच उठलेली असायची, मी जरा सकाळी लवकर उठून फिरून येऊन त्या ठिकाणी आलो, ती ज्यूस द्यायला मला आली, आणि माझ्या लक्षात आलं की मी विसरलो होतो की तिचा वाढदिवस आज आहे म्हणून. आज लवकर उठली, सगळी तिची तयार दिसली, तर माझ्या लगेच लक्षात आलं की 9 तारीख आहे. तर 9 तारीख आहे दादा. त्या ठिकाणी आल्यानंतर मी प्रत्येक वेळेस विचारतो, दीदी तुला काय घ्यायचं आहे? मी त्याला विचारलं, ती म्हणली दीदी काहीच बोलली नाही. त्याचं वाईट वाटतंय की तिला बी वाटलं खऱ्या अर्थानं पप्पाची निवडणूक आहे, आपण काय मागाय नको. म्हणजे पोरांना सुद्धा दादा वाटतंय की बाबा आपल्याला काय त्रास होतोय, शेवटी निवडणूक येती जाती, शेवटी लहानपणापासून मुलांना आपण केलेलं हे पाहत असतो. लोकांचा समज होईल की मी भावनात्मक करतोय, परंतु मला मगाशी मुलाची नाही मुलीची पुढची आठवण झाली की मुलगी माझ्याशी बोलली नाही. मुलगी प्रत्येक वेळेस म्हणायची, पप्पा मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय. काल का माझी मुलगी म्हणली नाही, ही दादा खत आहे. आज आपण ठीक आहे, मला बोलायचंय, मला हे आवरावं लागणार आहे, नाहीतर मला बोलणं होणार नाही, सॉरी. आज आपण या एवढ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला. मित्रांनो, तुमचं प्रेमसुद्धा हे आसूमध्ये हे झालेलं आहे. फक्त काही ह्याच गोष्टी नाहीत. आज आम्ही अपक्ष म्हणून उभा राहायचा म्हणजे असा आम्ही म्हणजे हे विचार करत होतो. आम्ही परवा मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये ठरलं की आपण पत्रकार परिषद घेऊ. पत्रकार परिषद घेतल्यानंतर आपण एक मेळावा घेऊ आणि मेळाव्यामध्ये आपण लोकांच्या भैयाने सांगितल्याप्रमाणे चेंडू ह्याच्यात टाकला
तुमच्या कोर्टात टाकला. तुम्ही अजून काय जनतेतून कोणी काय आम्हाला सांगितलं नाही. दादा बरोबर आहे का? जनतेनं आम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा उद्या आपल्याला काय करायचंय. हां नाही, आता जनतेनं आम्हाला सांगायचंय की उद्याच्या निवडणुकीमध्ये काय करायचंय. तर मित्रांनो, हा गोष्ट राहिल्या. काही गोष्टी माझ्या मनात बोलायच्या होत्या, पण योगायोगाने काही गोष्टी मी कशामुळे विसरून गेलो की माझ्या मनात ज्या काही हे आल्या त्यामुळं माझे एकदम, आणि मी नॅचरल बोलतो. मी काही ठरवून बोलत नाही, मी काही लिखापडी करून बोलत नाही. माझे मुद्दे तुमच्या समोर असलेल्या जनतेला वाटतात ते मी नॅचरल बोलतो. आज असं ठरवलं नव्हतं की मी ह्या विषयावर बोलायचं. काय विषय असतात आणि काय विषय हिता आल्यानंतर आपल्याला बोलावं लागतं. मित्रांनो, उद्याची निवडणूक अतिशय महत्त्वाची, जबाबदारीची आणि या इंदापूर तालुक्याच्या परिवर्तनाची आहे. तुमची साथ हवी आहे, तुमची हाक हवी आहे. तुम्ही साथ दिली तर आम्ही या इंदापूर तालुक्याचा प्रवीण भैया असो किंवा मी असो, अनेक चर्चा उठतात. कोण उभा राहायचं, कुठं उभा राहायचं ते आम्ही ठरवू. त्या ठिकाणी ज्यावेळेस उभा राहायचं काय असेल ते आम्ही ठरवू. परंतु असं काही ठरलं नाही की मी उभा राहणार आहे किंवा प्रवीण भैया उभा राहणार नाही. तुमच्या हाकेला आम्ही तुमचे विचार अगोदर ऐकून घेणार होतो. नाहीतर तुम्ही म्हणला असता की तुम्ही ठरवलंय हा उमेदवार उभा राहणार नाही तर आम्हाला कशाला बोलवलंय. बरोबर आहे का आबा? आम्हाला कशाला बोलवलंय? तर तुम्हाला मी विचारतो, त्या ठिकाणून सांगावं की आम्ही काय केलं पाहिजे, हा जनतेने सांगितलं पाहिजे. इकडे महिलांचा आवाज येत नाही. काय आमचं चुकलंय का? का महिला बोलत नाहीत? एक जण बोलू नका, अनेक जण बोला, त्यावेळेस तुम्ही आवाज निघाल. बोला. बरं ठीक आहे, बोलत नसला तर हात वर करा. हा ठीक आहे. या ठिकाणी दादा मागाशीच म्हणत होते की बाबा असं असं बोला, पण दादा आपल्याला गडबड करून उपयोग नाही. आज एवढ्या मोठ्या संख्येनं इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये एवढी संख्या कधी जमली नसेल. तेवढं प्रेम आणि एवढा आशीर्वाद तुम्ही आम्हाला दिलेला आहे. बरं आहे का? मी पवार साहेबांना विनंती करतो, माझी बहीण सुप्रियाताईंना विनंती करतो, या तालुक्यामध्ये जर तुमचं प्रेम असेल, या तालुक्याच्या जनतेनं तुम्हाला कोणी कार्यकर्ता नसताना 26,000चं लीड दिलं, या जनतेवरती प्रेम असेल तर तुम्हाला उद्या निर्णय बदलावा लागेल आणि ते बदलावाच लागेल. बरोबर आहे का? हा, का निर्णय बदलू शकत नाहीत हे सुद्धा गोष्ट लक्षात घ्या. काय ह्या माणसापाशी दडलंय हो? काय ह्या माणसापाशी? आज कोणीतरी स्टेजवर म्हणलं महाराष्ट्रामध्ये विकास करणार आहेत, 20 वर्ष विकास केला. अहो तालुक्यामध्ये काय आहे बघा. महाराष्ट्राचं कशाला बघताय? माझा विरोध त्यांना ह्याचा नाही, पण तुम्ही जी काम केलंय, तुम्ही जी भी केलंय, पाप केलंय, या पापाची फेड याच ठिकाणी करावी लागणार आहे. आज माझ्यासारख्या माणसाला तुम्ही फसवता, माझ्या स्वभावाचा फायदा तुम्ही घेता, याची परतफेड आपल्याला मित्रांनो करायची का नाही? हा, तर तुम्ही आवाज द्या, तुम्ही हात करा, मीडियावाले तिकडे कॅमेरे फिरवा. माझे एक हाक आहे, हा उमेदवार बदलायचा आहे का नाही सांगा. हा उमेदवार बदलायचा का नाही? प्रत्येकाने हात करा, एक सुद्धा हात खाली राहणार नाही पाहिजे. नाही बदललं तर काय करायचं? नाही बदललं तर काय करायचं? ठीक आहे, सगळ्या गोष्टी होणार आहेत. ही गोष्ट इंदापूर पुरती नाही, ही गोष्ट इंदापूर पुरती नाही. हितलं मवाळ महाराष्ट्रात उठणार आहे, हे मवाळ महाराष्ट्रात उठणार आहे. इंदापूरची बंडखोरी परवडणारी नाही, नाही परवडणारी. ही बंडखोरीचा आवाज
सर्वसामान्य जनतेचा आहे, समोर बसलेल्या महिला भगिनीचा आहे, या तरुण सहकार्याचा आहे, वडीलधारी माणसाचा आहे. हा आवाज कोणी थांबवू शकत नाही. थांबवू शकतोय का आवाज? नाही थांबवू शकत. संपूर्ण महाराष्ट्राला खिळखिळ लागेल ही गोष्ट लक्षात घ्या. कारण इमानदारी ही महत्वाची असते, प्रामाणिकपणा महत्वाचा असतोय, ते आमच्यामध्ये आहे. आणि प्रामाणिकपणाचे ज्यावेळेस लोक साथ येतात ते प्रामाणिकच माणसं देतात. या इंदापूर तालुक्यातला माणूस प्रामाणिक आहे, कुणच्या दबावाला बळी न पडणार आहे. नेता नसताना सुद्धा सुप्रियाताईंना 26,000 मताचं लीड देणारा हा तालुका आहे, ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या. हा आणि आज आता म्हणताय अदृश्य शक्तीनं या ठिकाणी लीड दिलं. अरे पट्ट्या, दादाच्या भाषेत अरे पट्ट्या, अरे कुठल्या गावातलं पाणी तुम्ही प्यालाय? कुठल्या गावातलं पाणी पिऊन आलाय तुम्ही की इतकं भाऊंच्या पुतळ्या समोर खोटं बोलताय? अरे भाऊंना काय वाटेल? काय वाटेल त्या भाऊंना? माझा पुतण्या माझ्या पुतळ्याच्या समोर खोटा बोलतोय, हे पाप आहे, नाही विसरणार पाप. तुम्ही मला बघलेला काढलं नाही, त्या गोहलप कुटुंबाला बघलेला काढलं, त्या भाऊच्या मुलींना तुम्ही कारखान्यातनं बघलेला काढलं. हा राग सुद्धा या जनतेच्या मनामध्ये, उद्याच्या निवडणुकीमध्ये पटांगण होईल तुमचं. या जनतेच्या साक्षीने सांगतो मी, नाही माफ करणार तुम्हाला जनता, कधीही माफ करणार नाही. हा जनतेचा तळतळाट आहे आणि भाऊचा सुद्धा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी जरूर आपण सर्वजण आमच्यावरती प्रेम करून या ठिकाणी आला, आमच्या विनंतीला मान ठेवून या ठिकाणी आला. एवढ्या वेळ आपण थांबला. पुढच्या सुद्धा ह्याच्यामध्ये तुमची साथ हवे, तुमचा आशीर्वाद हवाय. उमेदवार कोण हा महत्वाचा नाही, या तालुक्याचा विकास महत्वाचा आहे. बरोबर आहे का? विकास रंची काय तिथं समोर. हा कुणी बी उठू नका, मानेदादा आपल्याला हे करणार आहेत. आणि तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत, काही शंका आहेत, असं काही त्या ठिकाणी आम्ही सगळे दादा या ठिकाणी थोडं 5 मिनिटं थांबा, दादा या ठिकाणी बोलणार नाहीत. जरूर माझ्याकडून ओघाने काय बोलता बोलता भावनेच्या भरात काय कुठला शब्द गेला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. शेवटी भावना माझ्या आहेत, मला झालेला त्रास मला झालाय. या ओघामध्ये काय गोष्टी माझ्याकडून गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी मानेदादा या ठिकाणी आपले आभार मानणार आहेत, ते 2 शब्द संपवतील. पण आपण इथं आलात याची आम्ही जरूर त्या ठिकाणी दखल घेऊ. आपल्या विचाराला या ठिकाणी तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही सगळे एकत्रपणे काम करू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. आपण त्यांना आता तुम्ही म्हणसाल आम्हाला कशाला बोलवलं? बरोबर आहे, बोलवलं तुम्हाला दादा, बरोबर आहे का? आम्ही तुम्हाला कशाला बोलवलं? आपल्याला वेळ बी द्यावा लागती, टाइम बी द्यावा लागतो. अरे आम्ही निर्णय घ्यायच्या अगोदर तुम्ही का हा निर्णय घेतला असे साहेब म्हणतील, ताई म्हणतील. त्यापेक्षा आपण दादा, काय माझं चुकत असलं तर माफ करा, तुम्ही सिनियर आहे, की आपल्याला त्या ठिकाणी तुमचा अभिप्राय आपण घेतलेला आहे. जरूर त्या ठिकाणी तुमचं हे बी मत आहे. अनेकांनी मला बोलून दाखवलं, इथं आल्यानंतर बी दाखवलं. घाई गडबड करू नका, घाई गडबडीतला निर्णय चुकीचा होतो. आणि म्हणून निर्णय तर होणार आहे, तुमच्या साक्षीनं सांगतो. या तालुक्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आपल्याला निर्णय घ्यायचाच आहे आणि तो ठरलेलाच हा निर्णय. म्हणजे तुमच्या साक्षीनं सांगतो की तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तो निर्णय आम्हाला करावा लागणार आहे. परंतु तुम्हाला दादा, मी थोडं जरा तुमच्या बी आवड बोलतो की आपल्याला शेवटी अजूनही काही लोकांचं आता असं झालंय, काही लोक आम्हाला म्हणली दादा जरा थांबा, की आम्हाला अजून काय भीती वाटते, काय होते अजून त्यांचं बी.
त्यामुळं त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू असं म्हणतात का नाही. तर लोकांनी आज या ठिकाणी आलेली संख्यापेक्षा जास्त लोक आले असती, परंतु अजून आमचा बी निर्णय का तुमच्या सांगितल्याशिवाय आमचा बी निर्णय होऊ शकत नव्हता. बरोबर आहे का भैया. आणि तो निर्णय घेण्यासाठी म्हणून शेवटी सगळेजण या ठिकाणी तुम्ही ऐकण्यासाठी आला होता. निर्णय काय असा विषय, फक्त निर्णय हा विचारात घेतल्यानंतर या ठिकाणी सगळ्यांची चर्चा झाली का आमची? नाही झाली ना. झाली का कुणाची जास्ताची चर्चा? तर त्या पद्धतीनं आम्ही बसून त्या ठिकाणी सगळ्यांची चर्चा करून, आता माझा थोडा हे होतोय म्हणजे हां, तर आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं सरसे स्वागत केले करतो. मी आपलं एवढं बी आभार व्यक्त करतो, अशा बी भीतीमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करून माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अगदी 5 मिनिट 2 मिनिट यानंतर मानेदादा आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक वर पट्ट्या. स्टेजवर बसलेले माझे स्वाभिमानी कार्यकर्ते बांधव आणि समोर बसलेले माझे स्वाभिमानी इंदापूर तालुक्यातले तमाम बंधू आणि माझ्या भगिनीहो, मी आपणाला नतमस्तक होतो. मी आपणाला नम्रपणे सलाम करतो, नमस्कार करतो की आमच्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. बांधवांनो, माझ्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी एवढी सभा पहिल्यांदाच बघतोय. पत्रकार बांधवांनो, तुम्हाला दंडवट घालतो, तुम्ही जरा माग कॅमेरे करा. अरे पंतप्रधानाची सुद्धा सभा एवढी मोठी होत नाही. आम्ही तर फटकी तुटकी इथं बसलोय, कोण नेता आहे आमच्यावर? कपडे चांगले घातलेत पण सगळे फटकी तुटकी आहे. अरे गेल्या सभेमध्ये म्हणले की ताई महिला इंदापूर तालुक्यामध्ये कधी दिसत नाहीत. ओ ह्या महिला आहेत का काय आहे? मवाळ आहे काय? इकडं महिला, इकडं महिला. अरे क्या बात है. अरे दुर्गा, अंबा बळ घेऊन आल्यात, बळ. अरे हम लड़ेंगे ये कहने के लिए आई है मेरी माता. आम्ही बारामतीला 29 तारखेला गेलो होतो. त्यावेळेला सुद्धा एका दिवसामध्ये आप्पासाहेबांनी आम्हाला सांगितलं आपण फोन करू. आम्ही फोन केले, भैयांनी फोन केले. जवळपास 2000 कार्यकर्ते साहेबांकडे गेलो होतो. साहेबांना मी सांगितलं, साहेब आम्ही हात जोडतो, पाया पडतो. आम्ही जे 5 लोकांनी फॉर्म भरलाय यातला उमेदवार द्या, नाहीतर इंदापूरची जनता खूप नाराज होईल. मला आक्रमक बोलता येत नव्हतं, मी भेदभेदच बोलत होतो. असा निर्णय चुकीचा घेऊ नको, आमच्या कानावर आलंय. साहेबांना मी सांगितलं, साहेब हा पट्ट्या जर तंबूत घुसला तो तंबू लेके जाएगा. आणि तसंच झालं की हो. आमचा जुना राष्ट्रवादी शरद पवाराचा तंबूच उचलून घेऊन गेले. अरे पण आमच्याकडे बंबू आहेत ना, आहे का नाही? होय. अरे सगळं बंबूच आहे ना इथं. आता मला तुम्ही सांगा,
तुम्ही कशासाठी इथं आलाय? परिवर्तनासाठी काय करायचंय? अपक्ष लढायचा आहे. हात वर करा दोन्ही, म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. पत्रकार बांधवांनो मागे बघा. विठ्ठल 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 विठ्ठल. महिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही दावा करतोय अजून बी बदला साहेब, अजून बी बदला. जेवढी आले तिथं माणसं तेवढी अजूनही आमची घरी आहे. का आली नाही? की ते म्हणतील आयला ही माने भेकाडे माघार घेतोय का काय. आप्पासाहेब भेकाडे गेल्या वेळेस केलं, 2-3 वेळाला केलं, ते बी फॉर्म माघार घेतला तर आमचं दुकान उठतंय. त्यामुळं घाबरून आली नाहीत हो. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं दादा तुमचे दोघांपैकी कोणाचा एकाचा फार्म राहू द्यावा, आम्ही येतो बाहेर. अशी लय आहे ती हो, लय आहे ती. आणि जेवढी हितं आहेत, जेवढ्या माता भगिनी हितं आहेत, याच्यापेक्षा 10 पट घराघरात अजून बसलेत वाट बघत. तिकडं टीव्ही बघत असतील, मीडिया बघत असतील. मीडियाला माझं हात जोडून विनंती, बाबा ओ खरं लिहा आणि महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या. मी एवढं सांगतो, जर काही चुकीचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये नव्हे, या भारतातली सगळ्यात मोठी बंडखोरी इंदापूरमध्ये झाल्याशिवाय राहणार. 100% होणार. अरे सांगली पॅटर्न नव्हे, सांगलीचा 10 पॅटर्न इथं होऊन जाईल. माणसं चिडले तर ज्यावेळी माणसं चिडतात त्यावेळेला कुणालाही ऐकत नाहीत. लक्षात ठेवा, हा इतिहास आहे. आणि 95ला तर आम्हीच होतो की हो इतिहास बदलायला. कौन था? हम ही थे ना. हमें अच्छा मालूम है क्या करना चाहिए, कैसा करते हैं यार, बहुत अच्छी तरह से हमको मालूम है. नीलकंठ बरोबर आहे ना. आता बघा कसं काय. आम्ही बसतो, निर्णय घेणार, फार मोठी बंडखोरी होणार. अपक्ष म्हणून 100 नाही 110% आम्ही लढणार. फॉर्म निघत नसतो, फॉर्म काढत नसतो. काय झालं? अरे आम्ही जेलमध्ये बसू, तुम्ही मत द्याल आम्हाला. कोकणे साहेब बरोबर का? लढेंगे और जीतेंगे, लढेंगे और जीतेंगे. परत एकदा 2 हातांनी टाळी, एकदा कडाकडा वाजवा, सगळा आवाज. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे अजूनही विठ्ठल आमचं, तुम्ही विठ्ठल आहात. सुप्रियाताई अजूनही ऐका, तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका. अरे 20 सालात हा ठीक आहे, तो चांगला दिसतोय, ठीक आहे, उंच पुरा आहे, ठीक आहे. अरे मग त्या मोदीच्या जागेवर नेऊन बसवा की आमच्या काय लोकांनी बसवत आहे. तिकडे न्या की वर जाऊ द्या, वर विधान परिषदेला द्या, मंत्री करा, मुख्यमंत्री करा. दिसतोय चांगला तर आम्हाला का तरस बाबा आमचा. आमच्या तंबूत का घुसतो बाबा. आम्ही गरीब आहोत. आम्ही सगळं घर तयार करतोय, प्लास्टर करतोय, रंगरुटी करतोय, की त्यात घुसतोय. नको ना बाबा असं करू. आम्ही त्या मामाला कटाळू म्हणून झक मारली तर दुसराही काळा येतोय ना आमच्यावर चोट. आता मला सांगा, तुम्ही भाजपचं बी खाताय, खाल्लं ना. तुम्ही राष्ट्रवादीचं, तुम्ही
विकास आघाडीचा मी अध्यक्ष होतो 95ला. विकास आघाडीचं खाताय, खाल्लं. तुम्ही शिवसेनेचं थोडं थोडं ताटातलं खाताय, खाल्लं. अजून कोणाचं? काँग्रेसचं तर तुम्ही वरगडून खाल्लं. अरे बाबा, आमचं वाढलंय, आमच्या ताटात काय येतोय रे? आमचं खाऊ दे ना आम्हाला. मला नाही एवढी टीका करता येत. मला नाही टीका करायची कोणावर. मला फार खावत येत. प्रवीण भैया म्हणतो दा पप्पा कृपया तुम्ही टीका करू नका हो, म्हणून मला भाषणात सुद्धा राव माझी पोरं बोलून देत नाहीत. पण मला राहवत नाही हे मात्र खरं. मला राहवत नाही. मी पोरांना घुलबडून मी बोलत असतो. मला नाही उभं राहायचं लगा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला. आणि साहेबच म्हणतात हो, तुम्ही वागळेचं युट्यूबला जावा आणि त्यांचं वागळेचं भाषण बघा. 6 लाख लोक फॉलोअर करतात. वागळे का रात्री मी त्यांचं बघितलं, वागळे निखिल वागळे ते म्हणतात की साहेबांनी घोषणा केली होती. काय घोषणा केली होती? की लोकसभेच्या अगोदर सांगितलं होतं की हे 55 आमदार माझे एकदा निघून गेले तर नवीन आमदार मी विधानसभेमध्ये बसवले. आता या वेळेला हे माझे 40 आमदार निघून गेलेत. मी पट्ट्या 70-80 आमदार तरुण निवडून आणील आणि नवीन चेहरे विधानसभेमध्ये बसविल. हे साहेबच म्हणत होते की हो. आणि मी असली कशाला घेताय हो साहेब? अरे नवी आणा की खोंड? अरे किती वर्षापासून घराणेशाही? 52 पासन तीच पाटील वाडा, तीच हिवी वाडा, त्याचा पोरगा, त्याची पोरगी, बंटी बबलू. अरे अरे काय चाललंय तुमचं? काय चाललंय? हा? अरे काय आणि काय फक्त गावातच उपटत राहायचं का? हा? हा? तुमची 3 आदमी पार्टी आमच्यात घुसली. मला नाही वाईट बोलायचं. त्यांना मला टीका करायची नाही. शपथ नाही. माझ्या घरी मला आता जेवणच संध्याकाळी द्यायची नाही. ती मी हॉटेलमध्ये जेवायला जातो. कुमार शेट्ट तर एवढा चिडतो माझ्यावर. पण काय मला वाटतं पुढच्या वेळेस सभेला येऊन द्यायची नाहीत, बांधून ठेवतील मला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला, उद्रेक झालाय. आम्ही अजूनही परत एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ्या वाजवून धावा करू. विठ्ठल 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 विठ्ठल. जाऊ द्या राव, पोलिसांचा चांगला रिपोर्ट राव. असं काय करताय? ते म्हणले आम्हाला पोलिसाचा रिपोर्ट आहे की हर्षवर्धनचा रिपोर्ट चांगला आहे. अहो ती सगळ्याला मॅनेज करतो या. त्यांना तर लय लवकर